मनसे दीपोत्सवाला हजेरी लावण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवरून रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे आधी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जातील, तिथे ते राज ठाकरे आणि कुटुंबियांची भेट घेतील आणि त्यानंतर ते राज ठाकरेंच्या कुटुंबियांसह शिवाजी पार्कवर दाखल होतील। तिथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे दीपोत्सव 2025चं उद्घाटन होणार आहे। आपल्या सोबत आहे दीपोत्सव त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे, त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहेत। तर आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक सुद्धा आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत, त्या आहेत शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर। पहिल्यांदा दीपोत्सवाच्या ठिकाणी जाऊयात, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, कशा पद्धतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला, हे 13वे वर्ष आहे। मनोज, काय सांगशील आणि माहोल कसा आहे शिवाजी पार्कवरचा? कारण मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। अगदी बरोबर आहे। शिवाजी पार्क परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव होतो, परंतु या दीपोत्सवाचं उद्घाटन यावर्षी उद्धव ठाकरे करणार आहे, त्यामुळे वेगळाच आनंद कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे, त्याचबरोबर स्थानिकांमध्ये सुद्धा असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी जे इलेक्ट्रिक बटन लावलेले असतात त्या बटन दाबून नंतर हे सगळे या ठिकाणी जी विद्युत रोषणाई सर्व ठिकाणी लावलेली आहे ती सुरुवात होते आणि अशा प्रकारे विद्युत रोषणाईला जो दीपोत्सव आहे त्याला सुरुवात होते। त्यानंतर मागच्या बाजूला जे आहे ते फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा होणार आहे। तत्पूर्वी शिवाजी पार्क परिसर जो आहे तो पूर्णतः विद्युत रोषणाईने न्हाऊन निघणार आहे। या ठिकाणी या सगळ्या ज्या लाइटिंग आहेत त्या लावण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे कंदील आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। 6 वाजता जे उद्धव ठाकरे आहेत ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचणार आहेत, त्यासाठी मातोश्रीवरून निघालेले आहेत। 6:15च्या दरम्यान ते राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचतील, सकुटुंब पोहोचतील। त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये काही वेळ बातचीत होईल आणि दोन्ही कुटुंब एकाच वेळी या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणी जो दीपोत्सवाची सुरुवात आहे ती करणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी आता ही टेस्टिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते आहे। या ठिकाणी हे जे बटन आहे ते सगळे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। ठाकरे कुटुंब जे आहेत दोन्ही पण ते या ठिकाणी असतील आणि सर्वच ठाकरे एकाच वेळी हे बटन दाबून ही विद्युत रोषणाई सुरू करतील। या ठिकाणी 7 वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा होणार आहे। सगळं वातावरण जर बघितलं तर आनंदमय वातावरण दिसतंय या ठिकाणी। अगदी थोड्याच वेळामध्ये या दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे। यानंतर जाऊयात मनश्रीकडे। आपल्या मनश्री आहेत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर। मनश्री, उद्धव ठाकरे रवाना झालेले आहेत मातोश्रीवरून, ते शिवतीर्थवर येतील आणि त्यानंतर हे ठाकरे बंधू दोघे एकत्र या शिवाजी पार्कवर येतील या कार्यक्रमस्थळी। आपण बघतोय शिवतीर्थ या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा पोहोचलेला आहे। आपण बघतोय काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे निघाले होते, ते आता शिवतीर्थ राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले। ते राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचतील आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या कुटुंबियांसोबत ते काही वेळ संवाद साधतील आणि त्यानंतर मग ठाकरे बंधू आणि एकूण ठाकरे कुटुंबीय सगळे या ठिकाणी शिवाजी पार्कवर असलेल्या या मेळाव्यासाठी पोहोचतील आणि दीपोत्सवाचं जे उद्घाटन आहे त्या उद्घाटनासाठी हे सगळे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि खरं तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। आणि काल ज्यावेळेला ही निमंत्रण पत्रिका 2 दिवसांपूर्वी बाहेर आली त्यावेळेला एक आश्चर्य होता। आपण बघतोय आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला दिसतात उद्धव ठाकरे यांच्यासोबत, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे परिवार एकत्र येताना पाहायला मिळतोय। खरं तर ही पर्वणी आहे, विजय मेळावा झाल्यापासून ठाकरे परिवार वारंवार एकत्र येताना दिसतोय। शिष्टमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर सुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एक वेगळं बाउंडिंग पाहायला मिळालं होतं आपल्याला। आणि आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सवाचं जे उद्घाटन आहे ते उद्धव ठाकरे करणार आहेत। त्या अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता। आपल्याला संपूर्ण ठाकरे परिवार आपल्याला पाहायला मिळतोय। उद्धव ठाकरे आहेत, रश्मी ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, तेजस ठाकरे, हे सगळा संपूर्ण उद्धव ठाकरे यांचा परिवार राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये या शिवतीर्थवरून शिवाजी पार्कवर दोन्ही राज ठाकरेंचे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय पोहोचतील आणि त्यानंतर दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। मनसेच्या दीपोत्सवाचं हे 13वे वर्ष आहे। दरवर्षी अनेक दिग्गज मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला पोहोचत असतात आणि
या सगळ्यामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. मात्र युतीचं तोरण कधी बांधलं जाणार ठाकरे बंधूंच्या हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे. थेट जाऊयात मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत शिवतीर्थ बाहेर. मनश्री, शिवतीर्थवरची ही दृश्य आपण बघितली की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सोबतच तेजस ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरेंचा संपूर्ण परिवार हा शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेला आहे. खरं तर ही दुसरी वेळ आहे की ज्या वेळेस दोन्ही परिवार एकमेकांना भेटतायत. अशीच एक भेट मातोश्रीवर सुद्धा झालेली आपण बघितलेलं होतं. त्यावेळेस राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी या सुद्धा उपस्थित होत्या. आणि आज जे निमित्त आहे ते अर्थातच दीपोत्सवाचं निमित्त आहे. दिवाळीचा आजचा पहिला दिवस आणि आजच्या दिवाळीच्या पहिल्या दिवशी मनसेच्या दीपोत्सवाकरता आज उद्धव ठाकरे त्यासोबतच आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आणि अर्थातच शिवाजी पार्कचा परिसर दिवाळीमध्ये गर्दीनं फुलून गेलेला असतो आणि त्यावेळी या दोन्ही ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे निश्चितपणे एक रोमांचकारी आहे. सध्याचा हा शिवाजी पार्कचा संपूर्ण माहोल तुम्ही बघितला तर इकडे थोडीशी वाहतूक कोंडी तर झालेली आहे, मात्र हा शिवतीर्थ समोरचा माहोल आहे. शिवतीर्थ हे अक्षरशः नववधूप्रमाणे सजवण्यात आलेलं आहे. फुलांची प्रचंड सजावट आहे आणि दोन्ही ठाकरे बंधू, त्या दोन्ही ठाकरे बंधूंचे परिवार हे आता एकत्र आलेले आहेत. सुरुवातीला हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, यांच्यामध्ये हलक्याशा गप्पा देखील होतील अर्थातच. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की दादरचा जो जिमखाना आहे, ज्या जिमखान्याचं उद्घाटन सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झालं, मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित राहिलेले नव्हते. आज उद्धव ठाकरे शिवतीर्थावरची ही भेट आटोपल्यानंतर दादर जिमखाना या ठिकाणी जातील. पुन्हा एकदा आपण दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की याच ठिकाणाहून उद्धव ठाकरे सहपरिवार राज ठाकरे यांच्या भेटी करता गेले. इतकंच नाही तर त्यावेळी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे चेहरे अतिशय प्रसन्न होते. हास्यवदनानं सगळ्या माध्यमकर्मींना हात दाखवत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थ या निवासस्थानी गेले. आणि शिवतीर्थ बाहेर प्रचंड गर्दी आहे, मनसैनिकांची सुद्धा मोठी गर्दी आहे. समोर जर आपण बघितलं शिवाजी पार्कवर तर तरुणांची मोठी गर्दी आहे, कारण इथे होणारी आतिषबाजी बघण्यासाठी, हा दीपोत्सव बघण्यासाठी मुंबईकर आतुरलेले आहेत. हे सगळे तरुण सुद्धा आतुरलेले आहेत. अर्थातच असा हा मनमोहन असा हा सोहळा असतो. मात्र एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे की यापूर्वी याच दीपोत्सवाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं. अनेक बॉलिवूडचे सेलिब्रिटी हे सुद्धा या दीपोत्सवाला हजेरी लावत होते. आज मात्र राज ठाकरे यांनी आपले थोरले चुलत बंधू उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिलेलं आहे, सहपरिवार निमंत्रण दिलेलं आहे. आणि आता अवघ्या काही वेळांमध्ये या दीपोत्सवाचं उद्घाटन होईल. त्यापूर्वी दादर जिमखाना या ठिकाणी उद्धव ठाकरे हजेरी लावतील. अगदी मनश्री, तू ज्या पद्धतीने सांगितलंस की मागचे हे 13 वर्ष आहे, पण या अगोदर सुद्धा दीपोत्सवाचं उद्घाटन एकनाथ शिंदेच्या हस्ते झालं होतं, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं होतं आणि आता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज दीपोत्सवाचं उद्घाटन होतंय. कुठेतरी राजकीय समीकरणं बदलली आणि त्या अनुषंगानं हे सगळे बदल होताना दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मनसेच्या दीपोत्सवात सुद्धा. अर्थातच संदीप, एक राजकारणात एक फ्रेज नेहमी वापरली जाते की कुणी कुणाचा कायमचा शत्रू नाही, कुणी कुणाचा कायमचा मित्र नाही. आणि जे आज आतमध्ये शिवतीर्थमध्ये बसलेले आहेत, जे भेट घेत आहेत एकमेकांची, हे तर दोन बंधू आहेत. त्याच्यामुळे अर्थातच दोघांचं राजकीय परिस्थितीनुसार एकत्र येणं किंवा दूर जाणं हे क्रमप्राप्त आहे. कदाचित महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या देशाला सुद्धा ते सवयीचं झालेलं आहे की वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यांच्यातून कधी विस्तव जात नव्हता असे पक्ष या देशानं, या राज्यानं एकत्र आलेले बघितले, असे नेते एकत्र आलेले बघितले आणि त्यानंतर त्यांचा दुरावा सुद्धा बघितला. हे तेच शिवतीर्थ आहे किंवा ह्या त्याच लाइटिंगच्या माळा आहेत. हा तोच दीपोत्सव आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी यापूर्वी केलेलं होतं. त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची जवळीक याच दीपोत्सवाच्या निमित्तानं याच ठिकाणी बघायला मिळाली होती. मात्र आता राजकीय समीकरणं फिरलेली आहेत. आज त्यांच्या ठिकाणी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या ठिकाणी आहेत उद्धव ठाकरे, जे राज ठाकरे यांचे बंधू आहेत. आणि अर्थातच या दोन्ही बंधूंना शिवसेनेचा एक मोठा इतिहास आहे. हा इतिहास कौटुंबिक देखील आहे, सामाजिक देखील आहे आणि अर्थातच राजकीय देखील आहे. मात्र आता या दीपोत्सवापासून अगदी मनश्री या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर थेट जाऊयात शिवाजी पार्कात. मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. मनोज, आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये
या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पोहोचतील, संपूर्ण ठाकरे परिवार पोहोचेल, दीपोत्सवाचं उद्घाटन होईल. माहोल एकदा दाखवाल, कशा पद्धतीचा दीपोत्सवाचा माहोल आहे? अगदी बरोबर आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सहकुटुंब या ठिकाणी येणार आहेत आणि ही जी विद्युत रोषणाई लावलेली आहे त्याचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी मात्र या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसते ती सर्वांमध्येच. मग ते दादरकर असो किंवा मनसेचे कार्यकर्ते असो किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते असो, सर्वांमध्येच उत्सुकता आहे. या ठिकाणी बाजूला बघू शकतो आपण जी वाहतूक कोंडी आहे ती सुद्धा या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे. एकंदरीतच हा जो दीपोत्सव होतो हा दीपोत्सव पाहण्यासाठी फक्त दादर परिसरातून किंवा मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून सुद्धा अनेक जण येत असतात आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. तर इकडे बाजूला जर बघितलं तर हा स्टेज जो आहे ज्या ठिकाणावरून हे बटन स्विच जे आहे ते ऑन करण्यात येणार आहे त्याच्या मागच्या बाजूला मनसेचे जे नेते आहेत ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गाडीने मैदानातल्या मागच्या बाजूला जे आहेत ते त्या ठिकाणी येणार आहेत. त्या ठिकाणी उतरतील आणि आतूनच जे हे स्टेज आहे जिथे बटन हे लावण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी येतील आणि मागच्या बाजूला फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे मैदानात, ते सुद्धा आपण बघू शकतो. सगळी तयारी पूर्ण झालेली आहे. अवकाश आहे तो फक्त ठाकरे बंधू यांना येण्याचा आणि हे आल्यानंतर हा जो दीपोत्सव आहे या दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणचा जो शिवतीर्थाच्या समोरचा जो एंट्री पॉईंटचा आहे, प्रवेशद्वार आहे, तो मस्त सजवण्यात आल्याचं या ठिकाणी पाहण्यात येत आहे. विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी सुद्धा आणि मागच्या बाजूला जी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे ती सुद्धा या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. आता फक्त अवकाश आहे तो ठाकरे बंधू यांच्या आगमनाची. आपण बघतोय आता थोड्याच वेळामध्ये या दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे. ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी शिवाजी पार्क परिसरामध्ये राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे सहपरिवार दाखल झालेल्या थोड्याच वेळामध्ये संपूर्ण ठाकरे परिवार, राज ठाकरे यांचं कुटुंब, उद्धव ठाकरे यांचं कुटुंब पोहोचेल शिवाजी पार्कवर आणि दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.